नमस्कार मित्रांनो, वटपौर्णिमेची ही एक रात्र तुमच्या आयुष्यातून गरिबी, दुःख आणि पैशाची चणचण कायमची संपवू शकते. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले आहात. आपण दरवर्षी वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतो. सुवासिनी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात. पण तुम्हाला माहित आहे का की याच वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या शास्त्रात असे काही गुप्त आणि अत्यंत प्रभावी उपाय सांगितले आहेत, जे केल्याने घरात माता लक्ष्मीचा कायमचा वास होतो आणि 7 पिढ्यांची गरिबी दूर होते. जर तुमच्या घरात सतत पैशाची चणचण असेल, डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला असेल, घरात प्रत्येक जण आजारी पडत असेल किंवा कमावलेला पैसा हातात टिकत नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशा 7 महाउपायाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत, जे या वटपौर्णिमेला केल्याने तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य खेचून येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा उपाय तुमच्यासाठी तुमच्या नशिबाचे कुलूप उघडू शकतो. चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया ते 7 चमत्कारी उपाय जाणून घेण्यापूर्वी आपल्याला हे समजून घेणे खूप गरजेचे आहे की वटपौर्णिमा आणि गरिबी दूर होण्याचा काय संबंध आहे. तर वटवृक्ष म्हणजेच वडाचे झाड हे सामान्य झाड नसून यामध्ये साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजेच त्रिदेवांचा वास असतो. वडाच्या मुळामध्ये ब्रह्मा, खोडामध्ये विष्णू आणि फांद्यांमध्ये भगवान शिव राहतात. तसेच माता सावित्रीने याच वृक्षाखाली यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते. म्हणजेच या झाडामध्ये नकारात्मकता नष्ट करण्याची आणि मृतप्राय गोष्टीमध्ये नवीन प्राण फुंकण्याची शक्ती आहे. जेव्हा आपण या विशिष्ट दिवशी शास्त्रीय उपाय करतो, तेव्हा वटवृक्षातून निघणारी सकारात्मक ऊर्जा आणि त्रिदेवांचे आशीर्वाद आपल्या घरातील दारिद्र्य, वास्तुदोष आणि पैशांच्या मार्गातील सर्व अडथळे जळवून खाक करतात. चला आता थेट पाहूया आपण पहिला उपाय. हे उपाय तुम्ही नक्की लक्षात घ्या आणि हे उपाय केल्यास तुम्हाला नक्की गरिबी तुमची दूर होऊ शकते. तर पहिला उपाय अतिशय साधा आणि प्रचंड शक्तिशाली आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करताना सुवासिनी वडाच्या झाडाला सुती धागा गुंडाळतात. पण गरिबी दूर करण्यासाठी तुम्हाला हा धागा गुंडाळताना एक विशेष पद्धत वापरायची आहे. तर ती पद्धत कशी करायची हे जाणून घेऊया. पूजेच्या वेळी पांढरा कच्चा सूत म्हणजे धागा घ्या. त्याला हळदीच्या पाण्यात भिजवून पिवळे करा. आता वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मीय नमः या मंत्राचा जप करत 7 किंवा 108 फेऱ्या मारा. याचा अर्थ आणि याचा फायदा असा होतो की धागा बांधणे म्हणजेच आपण आपल्या कुटुंबाला त्रिदेवाच्या सुरक्षेत बांधील करत आहोत. हळदीने युक्त असलेला हा धागा घरात धनवृद्धी करतो आणि व्यवसायातील अडथळे दूर करतो. प्रदक्षिणा मारताना मनात घरातील गरिबी दूर करण्याची प्रार्थना नेहमी करावी. दुसरा उपाय आहे वडाच्या मुळाशी तांब्याचे नाणे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवणे. म्हणजे दुसरा उपाय थेट तुमच्या आर्थिक स्थितीतून मजबूत करणारा आहे. म्हणजे तुम्ही कितीही गरीब असला तर तुम्हाला हा उपाय करता येणार आहे. जर तुमच्यावर खूप कर्ज असेल तर हा उपाय नक्की पहा. कसा करायचा मी सांगते. वटपौर्णिमेच्या दिवशी दुपारी किंवा संध्याकाळी, सकाळी नाही, दुपारी किंवा संध्याकाळी वडाच्या झाडाजवळ जा. तिथल्या मातीत एका तांब्याचे नाणे घ्या आणि थोडासा गुळ आणि खोबरे गाळून ठेवा किंवा मुळाशी अर्पण करा. त्यानंतर तिथे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. याचा अर्थ आणि फायदा म्हणजे तांबा हा मंगळ आणि सूर्यग्रहाचे प्रतीक आहे, तर गुळ हा गुरुग्रहाशी संबंधित आहे. जेव्हा आपण हे वटवृक्षाला अर्पण करतो तेव्हा कुंडलीतील धन देणारे ग्रह मजबूत होतात. यामुळे अडकलेला पैसा परत मिळतो आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात. उपाय तिसरा, घराच्या मुख्य दारावर वडाच्या पानाचा तोरण घालणे. म्हणजेच तिसरा उपाय हा तुमच्या घरात येणाऱ्या लक्ष्मीचा आमंत्रित करण्यासाठी आहे. बऱ्याचदा घरात नकारात्मकता ऊर्जा असल्यामुळे पैसा येत नसतो आणि हे कसं करायचं तुम्हाला सविस्तर सांगते मी. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची गळून पडलेली किंवा पूजेसाठी आणलेली 7 स्वच्छ पाने घ्या. झाडावरून पाने तोडताना आधी झाडाची माफी मागा, म्हणजे तुम्हाला ते झाड माफ करेल. आणि हो, यानंतर या पानांवर लाल चंदनाचे किंवा कुंकवाने श्री लिहा. ही पाने एका लाल धाग्यात ओवून त्याचे तोरण बनवा आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर आतल्या किंवा बाहेरच्या बाजूने लावा.
याचा अर्थ असा होतो की वडाच्या पानात नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची अफाट क्षमता असते. मुख्य दारावर हे तोरण लावल्याने घरातील गरिबी, आजारपण आणि कलह बाहेरच राहतात आणि घरात सकारात्मक प्रवेश होते. जसे आपण आंब्याची पाने लावतो तसंच हे वडाच्या झाडाची सुद्धा पानं तुम्हाला लावायची आहेत. उपाय चौथा, तिजोरीमध्ये वडाचे मूळ ठेवणे. चौथा उपाय म्हणजेच पैशाची कमतरता कायमची संपवण्याचा अचूक तोडगा. जर पैसा येतो पण लगेच खर्च होतो तर हा उपाय नक्की करा. हा उपाय करताना तुम्ही काय करायचं आहे, वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची एक छोटीशी पारंबी जे मूळ हवेत लटकत असते ना, केसावानी जे असतो ना लटकलेला, किंवा मुळाचा लहान तुकडा आणा. तो घरी आणून गंगाजलाने स्वच्छ धुवा. त्यावर हळद, कुंकू आणि अक्षता वाहा. त्यानंतर हा तुकडा एका लाल कपड्यात गुंडाळून तुमच्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा. याचा अर्थ आणि फायदा असा आहे की वडाचे झाड जसे शेकडो वर्षे टिकून राहते तसेच तुमच्या घरातील संपत्ती स्थिर राहते आणि तिचा विस्तार होतो. हा उपाय तिजोरीला कधीही रिकामे होऊ देत नाही. हा सुद्धा उपाय खूप छान आहे. उपाय पाचवा, सुवासिनींना वाण देणे आणि गरजूंची सेवा करणे. पाचवा उपाय हा दानाचा आणि पुण्याचा आहे. शास्त्रात दान शिवाय कोणतेही व्रत पूर्ण मानले जात नाही. तर हे करताना काय करायचे आहे, वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरी किमान एका सुवासिनीला, महिलेला किंवा ब्राह्मणाला आमंत्रित करा. त्यांना सुवासिनीचे वाण द्या, ज्यामध्ये फळे विशेषतः मुख्य फळ आहे आंबा. तर आंबा, विड्याची पाने, सुपारी, दक्षिणा आणि सौभाग्य वस्तू बांगड्या, कुंकू, काही जे असतात दागिने असे द्यावेत. तसेच या दिवशी कोणत्याही गरजू व्यक्तींना अन्नदान करणे खूप महत्त्वाचे आहे. याचा अर्थ आणि फायदा असा आहे की जेव्हा तुम्ही दुसऱ्या सुवासिनींना आदर करता तेव्हा माता पार्वती आणि माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होतात. गरिबी दूर होण्यासाठी घरातील महिलांचा आदर करणे खूप महत्त्वाचे आहे आणि दान धर्म करणे हा तर सर्वात मोठा उपाय आहे. उपाय सहावा, वटवृक्षाखाली बसून लक्ष्मी स्तुतकाचे पठण. सहावा उपाय हा मंत्रशक्तीचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की नशिबाची साथ मिळत नाहीये तर हा उपाय तुमचे नशीब बदलू शकतो. हा उपाय करताना वटपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी वडाच्या झाडाखाली आसन टाकून बसा. तिथे एक दिवा लावा आणि शांत चित्तेने लक्ष्मी सूक्त किंवा कनकधारा स्तोत्र याचे एक वेळा पठण करा. जर तुम्हाला वाचता येत नसेल तर मोबाईलवर ते मोठ्या आवाजात ऐका. याचा अर्थ आणि फायदा असा होतो की वटवृक्षाच्या सानिध्यात केलेला मंत्र पठणाचा प्रभाव 1000 पटीने वाढतो. यामुळे घरातील दारिद्र्य योग्य नष्ट होते आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात येण्यास विवश होते. तर उपाय सातवा, लास्ट उपाय आहे खूप महत्त्वाचा, तुळशीजवळ आणि मुख्य दारावर पिठाचा चौमुखी दिवा करणे. आता वळूया आपल्या शेवटच्या आणि सर्वात प्रभावी उपायाकडे, सातव्या उपायाकडे. हा उपाय वटपौर्णिमेच्या रात्री करायचा आहे. दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या नाही तर वटपौर्णिमेच्या रात्री करायचा आहे. वरील कोणतेही 6 उपाय नाही जमले तर तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर हा उपाय कसा करावा, वटपौर्णिमेच्या रात्री घरामध्ये गव्हाच्या पिठाचा एक चौमुखी 4 मुख असलेला दिवा बनवावा. हा सहजपणे प्रत्येकाला बनवता येतो. आपल्या घरातील लहान मुले सुद्धा बनवू शकतात. त्यामध्ये मोहरीचे तेल किंवा शुद्ध तूप टाका. 4 वाती लावा. हा दिवा रात्री घराच्या मुख्य दाराबाहेर डाव्या बाजूला किंवा घरातील तुळशीच्या रोपाजवळ ठेवा. दिवा लावताना मनात प्रार्थना करा की हे माता लक्ष्मी, आमच्या घरातील सर्व अंधार आणि गरिबी दूर करा. तुम्हाला हे 3 वेळा म्हणायचे. हे माता लक्ष्मी, आमच्या घरातील सर्व अंधार आणि गरिबी दूर करा. तुम्हाला याचा अर्थ आणि फळ मिळू शकते. चौमुखी दिवा 4ही दिशांनी येणाऱ्या संकटाला रोखत असतो आणि 4ही दिशांमधून धन येण्याचे मार्ग मोकळे करत असतो. तर या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा जळून खाक होते. म्हणून ह्या 7 उपाय तुम्ही करू शकता. तुम्हाला जे जमेल ते करा, पण हा शेवटीचा 7वा उपाय खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तर भक्तांनो, मैत्रिणींनो, मित्रांनो, हे होते ते 7 दिव्य उपाय जे या वटपौर्णिमेला तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य घेऊन येऊ शकतात. बघा, शास्त्र आणि उपाय आपल्याला मार्ग दाखवतात, पण त्याचसोबतच मनात श्रद्धा आणि देवावर विश्वास असणे खूप गरजेचे आहे. या वटपौर्णिमेला केवळ वर पूजा न करता संपूर्ण मनाने, श्रद्धेने उपाय करून पहा. तुमच्या घरातून गरिबी नेहमी
साठी नष्ट होईल आणि सुख शांतीचा वर्षाव होईल. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ मिळेल. आणि हो, अशाच आध्यात्मिक आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माता लक्ष्मी आणि त्रिदेवांचे आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहोत याच प्रार्थनेसह धन्यवाद आणि वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय माता लक्ष्मी. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ पण कमेंट करून जावा.